जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवरनाम, समास दुसरा गणेश स्तवन। श्रीराम समर्थ। मनुष्य मात्रास अर्थ समजण्याची जी कुवत असते ते श्री गणेशाचे अधिष्ठान असून ते ज्ञान स्वरूप आहे। अज्ञानाचा नाश होऊन ज्ञान प्राप्तीसाठी त्या गणेशाची कृपा होणे आवश्यक असते। ज्ञान साधनेत येणारी संकट निवारण करणारा तो विघ्नहर्ता आहे। येथे त्या विघ्नहर्त्याच्या सगुण रूपाचे मनमोहक वर्णन श्री समर्थांनी या समासामध्ये केले आहे। श्रीराम समर्थ। ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोध रूपा। माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास वदवावे, कृपा कटाक्ष करून। तुझी कृपेची निबळे, वितुवती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काय दासत्व कीजे। येता कृपेची निज उडी, विघ्ने कापता बापुडी, होऊन जाती देशधडी नाम मात्रे। म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती। सर्व सिद्धीचे फळ देणारा, अज्ञान रूपी भ्रमाचा नाश करणारा, ओंकार रूप निबोध रूप अशा गणनायकास वंदन। सदैव माझ्या अंतःकरणात वास करून माझ्या कृपा करून मला हा ग्रंथ सांगण्यायोग्य करावे। तुझ्या कृपेच्या जोरावर भ्रमाचे पडदे पडून विरून जातात। विश्वभक्षक काळ तुझा दास होऊन सारी विघ्ने नाहीशी होऊन जातात। इतकेच नव्हे तर तुझ्या नामस्मरणाने ती संकट वा विघ्न जी देशधडीला लागतात ती अर्थातच नाश पावतात। आम्हा अनाथांचे माहेर घर जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त हे गणराजच। हरिहर म्हणजे विष्णू व शंकरादी ज्यास वंदन करतात त्या गजाननास विघ्नहर म्हणतात। म्हणजे स्वतः शंकर आणि विष्णू हे या श्री गजाननाला वंदन करतात। म्हणून वंदनीय मंगलनिधी, कार्य करिता सर्व सिद्धी, अगाध अर्थाळे उपाधी बाधू शकेना। ज्याचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री निर्गुणिया मन, पांगुळे सर्वांगी। सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती। सर्व काळ मदनमत्त, सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर उद्दित, सुप्रसन्न बदनू। म्हणून या मंगळनिधीस ज्या हरिहरास विष्णू शंकर नमन करतात, या मंगळनिधीस अर्थात कल्याणकारकास वंदन करून आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण सुरुवात करत असतो। आणि ती करत असल्यास ते सिद्धीस नेण्याचं सामर्थ्य या वंदनमध्ये असतं। आणि ज्याचे ध्यान केले असता परम समाधान लाभते। आणि म्हणून प्रत्येक कार्यामध्ये पहिलं वंदन ही श्री गणेशाला असतं। आणि अशा वेळी त्या मंगळनिधीच्या दर्शनासाठी सर्वांग पागळ बनून मन डोळ्यात एकवटलेले असते। त्याचे सगुण रूप अत्यंत विलक्षण असून सर्व देव तटस्थ होऊन त्या लावण्य लाघव रूपाचे सुंदर नृत्य पाहण्यात ते मग्न होत असतात। सर्व काय मदमस्त आनंदात डोलणाऱ्या हर्षभरीत प्रसन्न वदनी गणेशाच्या गंडस्थळातून सदा सर्वदा मद गळत असतो। म्हणजे गणेशाचं समाधान कसं असतं, त्याचं नृत्य करत असताना इतर देवदेवता काय करत असतात हे वर्णन समर्थांनी या ओळीमध्ये मांडलेलं आहे। आता ते रूप कसं आहे तर भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंदूर चर्चिला। नाना सुगंध परिमळे, थपथपा गळती गंडस्थळे, तेथे आली षटपद कुळे, झुंगार शब्दे। मुरडी व शुंडादंड सरळे, शोभे अभिनव आवाळे, लंबित अधर तीक्ष्ण गळे, क्षणक्षणा मंद सत्वी। 14 विद्यांचा गोसावी, हरस्व लोचन हे लिलावी, लवलवित फडकावी, फडे फडे कर्णथापा। रत्न खचित मुगुटी झळाळ, नाना सुरुंग पाकती क्रिय, कुंडले तळपती निळ, वरी जडिले झमकते। दंत शुभ्र सद्दळ, रत्न खचित हेमकट्ट, तया तळवटी पत्रे नीट, तळपती लघु लघु। बघा आता श्री गणेशाचं वर्णन कसं केलेलं आहे समर्थ। भव्य धिप्पाड प्रचंड देहाचा, महाशक्तिमान आणि कपाळावर शेंदूर लावलेला असा, त्याच्यात थपथप करणाऱ्या
गंडस्थळातून सवणाऱ्या मधास विविध प्रकारचे सुगंध येत असतात आणि त्यामुळे भुंगू भुंगुंग भुंगुंग आवाज करत त्यांच्या डोक्याभोवती घोंगावत असतात. त्याची मुंडपलेली सोंड एखाद्या सोटासारखी असून त्याच्या कपाळावर 2 आवाळे शोभून दिसतात. खालचा ओठ लोंबलेला असून उग्रगंधाचा मध सतत झिरपत असतो. हा 14 विद्यांचा स्वामी. आता 14 विद्या कोणत्या? 4 वेद, 6 वेदांग आणि 4 न्याय, मीमांसा, पुराणे, धर्मशास्त्र असा यामध्ये पारंगत असलेला 14 विद्यांचा सतत उघडझाप करणारे बारीक डोळे, पंख्यासारखे उघडझाप करणारे कान सतत फडफड आवाज करत असतात. रत्नखचित मुकुट तेजाने झळकत असून त्यातून विविध सुंदर नयन मनोहर रंग फाकले जातात. नीलमण्यातून कानातील कुंडले चमकत असतात. त्याचे दात पांढरशुभ्र व घट्ट असून त्यावर खालील बाजूस लहान लहान सुवर्णाची पाने असलेले रत्नखचित सुवर्णकडे शोभून दिसत असतात. लवथवीत मल्पे दोंद, वेष्टित कट्ट नागबंद, क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कार. चतुर्भुज लंबोदर, कासे कासीला पितांबर, पडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाकी. डोलवीत मस्तक जिव्हा लाले, खालून बैसला बेटाळी, भारोणी नाभी कमळी टकमका पाहे. नाना याती कुसुममाळा, व्याळपर्यंत रोळती गा, रत्न जडित हृदय कमळा, परी वरी वे पदक शोभे. शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजा, एक करी मोदक ग तयावरी यती. त्याच्या तुलतुलीत विशाल पोटाशी कमरेला जिवंत नागाचा पट्टा आणि कमरेच्या करदोड्यावरील लहान लहान घुंगरू अगदी मंद आवाजामध्ये मंजूळ झणत्कार करीत असतात. या चतुर्भुजांचे सुटलेल्या पोटावर कमरेला पितांबर असलेला असून पोटावर कमरेवरचा नाग मोठ्याने फुटकार टाकत असतो. कमरेला बेडा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा उभारून जिबल्या चाटत टकमका पाहत असतो. इथे नाग हा पंचविषयांचा प्रतिनिधी समजतात. विषयरूपी नाग हा दंश न करता खेळत राहतो. थोडक्यात त्या गणेशाला विषबाधा होत नाही हे इथे सांगायचं. गणेशाच्या गळ्यातील त्या नागापर्यंत रुळणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांच्या माळा हृदय कमळावरील रत्नजडित पदकासह शोभून दिसतात. एका हातात परशु तर दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात तीक्ष्ण टोकदार अंकुश आणि चौथ्या हातात अत्यंत आवडता असा मोदक घेतलेला असतो. नटनाट्य का कुंसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदंग भरोवरी उपांग हुंकारे. स्थिरता नाही एक क्षण, चप विषय अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. रणजुना वाजती नेपुरे, वाकी बोभाडती गजरे, घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही. ईश्वर सभेसे आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती. ऐसा सर्वांग सुंदरू, सकळ विद्यांचा अगरू, त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. आता त्यांचे हावभाव कसे आहेत श्री गणेशाचे हे या ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की अनेक प्रकारच्या हावभावांचे कला कौशल्ययुक्त नृत्य करण्यामध्ये पटाईत असणाऱ्या या श्री गणेशाच्या साथीला काय असतं तर टाळ, मृदुंग अशी वाद्य नृत्य करीत असता अधूनमधून नृत्याचे गौण अंग समजले जाणाऱ्या हुंकाराचे तो भर घालीत असतो. स्थूल सैराचा गणेश क्षणभरी स्वस्थ नसतोय. चपळपणात तर श्रेष्ठ असून साजिरी गोजिरी अशी सौंदर्याचे खाण असणारी त्यांची ही मूर्ती मोठी विलक्षण आणि रेखीव मनोहर असते. त्यांच्या पायातील पैंजण रुणझुण असा मंजूळ आवाज करत असतात तर दंडातील वाक्यांचा मोठा आवाज होत असतो. दोन्ही आता हे नृत्य करत असतानाच दृश्य वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि दोन्ही पावलांवरील जी घुंगुरं आहेत त्यांचा मंजूळ आवाजाने मन एकदम हरवून जातं. त्यामुळे ईश्वराच्या सभेस अशी शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांच्या प्रभेच्या तेजाने सभेचा परिसर संपूर्ण उजाळून निघतो. त्या श्री गणेशाचे सानिध्य लाभले ना की साहित्य निर्मितीस म्हणजे नृत्याच्या उपांगासह साथ करण्यास अष्टविनायकांचे सदैव साह्य लाभते. घृताची, तिलोत्तमा, उर्वशी, रंभ, मेनका, सुकेशी, मंजुघोषा, पूर्वचिती या देवलोकीच्या अष्टनायिका आहेत. असा श्री गणेश सर्वांगाने सुंदर असून सर्व विद्यांचा स्वामी असल्याने मी त्यास अत्यंत मनोभावे साष्टांग नमस्कार करतो. म्हणजे एवढ्या विद्यांचा अधिपती असल्यामुळे स्वतः समर्थ म्हणतायत की अशा देवाला, अशा गणरायाला मी नमस्कार करतो.
ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्राता गुणानुवाद श्रवण करिता गोळे सरस्वती जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती आसो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा। श्री गणेशाचं ध्यान जर आपण केलं ना, चिंतन केलं ना, तर भ्रांत अर्थातच अज्ञानाने भ्रमलेल्या माणसाच्या बुद्धीत प्रकाश पडत असतो। म्हणून श्री गणेशाचं ध्यान करावं असं समर्थांना या ठिकाणी म्हणायचंय की आपल्या ध्यानामध्ये प्रकाश होत असतो। आपण जरी मंद असलो, आपली बुद्धी जरी कमी असली, तर आपण श्री गणेशाचं एकदा ध्यान केलं, चिंतन केलं, तर आपल्याकडे असलेलं भ्रांत अवगुणी अवलक्षण जे आपण मागील समासामध्ये पाहिलं, तर ह्यांचा संपूर्ण नाश होतो। आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडत असतो। श्री गणेशाच्या गुणाचे वर्णन श्रवण केल्याने त्या सरस्वती प्रसन्न। बघा आणखीन काय म्हणतोय, ज्या वयामध्ये आपण चिंतन करतोय, ध्यान करतोय, मनन करतोय, निजध्यास करतोय, तर आपल्या मुखामध्ये ते श्रवण करून करून गुण ज्याला आपण स्तवन म्हणतो, हे स्तवन करत असताना, स्तुती करत असताना आपोआप सरस्वती प्राप्त होत असते। त्या श्री गणेशास ब्रह्मदेव सुद्धा वंदन करत असतात, तेव्हा शूद्र मानवाने वंदन त्यास अवश्य वंदन म्हणजे अवश्य वंदन करावे। जर देवदेवकांनी जर का श्री गणेशाला वंदन केलेलं असेल किंवा करत असतील, तर मग त्या मनुष्य देहाने सुद्धा, आणि मनुष्य देह कसा आहे, समर्थ मध्ये एक शूद्र आहे, याची कर्म, मनुष्याची कर्म ही अखंड एकही असं कर्म नाहीये की जो सत्य आहे, जो स्थित आहे, आणि म्हणून समर्थाने ते मनुष्याला शूद्र शब्द वापरलाय। आणि जर ब्रह्मदेव सुद्धा वंदन करत असतील, तर या मनुष्य देहाने सुद्धा इथं वंदन करणं आपसुकच आहे, त्याचे गुणगान सुद्धा गायला पाहिजे। आणि म्हणून गणेश चतुर्थीला, त्या दिवसाला आपण या गणेशाचे स्तवन केलं पाहिजे, गणेशाचं वंदन केलं पाहिजे, गणेशाला नमन केलं पाहिजे, गणेशाचं ठीक नाही स्तुती केली पाहिजे। जे मूर्ख अवलक्षण, बघा आता समर्थ काय म्हणतात, म्हणजे कोणी त्यांना गणेशाला नमस्कार केलं पाहिजे, गणेशाला वंदन कोणी केलं पाहिजे, स्तवन का केलं पाहिजे, हे समर्थांनी म्हटलं। आता पुढे समर्थ काय म्हणतायत, जे मूर्ख अवलक्षण, जे का हिनावून हीन, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी। ऐसा जो परम समर्थ पुण्य करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लो चंडी विनायक। ऐसा गणेश मंगलमूर्ती तो म्यास्तविला यथामती वांछा धोरणी चित्ती परमार्थाची। काय म्हणतात समर्थ, बघा या ओव्यांमध्ये जी माणसे कुलक्षणी आहेत, मूर्ख आहेत आणि हीन आहेत, ती श्री गणेशाच्या चिंतन मननाने सर्व विषयात पारंगत होतात। म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारचं अभ्यास नाही, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची बुद्धी नाही, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, त्या प्रत्येकाने म्हणजे जो कुलक्षणी आहे त्यांनी जेव्हा जेव्हा गणेशाचं स्तवन केलं, गणेशाचं वंदन केलं, गणेशाला नमन केलं, स्तुती केली, मनन केलं, चिंतन केलं, तर त्या चिंतनाने, त्या मननाने, त्या ध्यानाने प्रत्येक विषयामध्ये ती व्यक्ती पारंगत होत असते। असा हा श्री गणेश सर्व शक्तिमान असून भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे। म्हणून गणेश चतुर्थीला दर्शनासाठी लोक एवढी का करतात, परंतु समर्थांना इथे सुचवायचं आहे की या विषयांचं भगवंताचं स्मरण करत असताना तुम्हाला कुठे जायची गरज नाही, फक्त अंतःकरणातून शुद्ध भाव ठेवून ते चिंतन मनन करणं गरजेचं आहे। कलियुगात चंडी व गणपती या देवता उपासकांना प्रसन्न होऊन प्रचिती देत असतात। आता कलियुगामध्ये समर्थन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लो चंडी विनायको। म्हणजे या कलियुगामध्ये ह्या दोन देवता अशा आहेत, एक म्हणजे चंडी आणि दुसरी म्हणजे गणपती। या दोन देवतांची जर तुम्ही उपासना केली तर तुम्हाला गणेश नक्कीच प्रसन्न होऊन त्याची प्रचिती देत असतात। त्याचबरोबर समर्थ म्हणतात की देतात म्हणून ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्तविला यथामती। बघा आता समर्थ काय म्हणतात की माझ्याकडे काही नाही, कुठलाही प्रकाश नाही, कुठलाही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे आणि मला याच्यामधून बाहेर पडायचं आहे, मला ज्ञान प्राप्त करायचं आहे, मला ऐल तीराकडून पैल तीराकडे जायचं आहे। म्हणून ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्तविला, हे वाक्य एवढं महत्वाचं आहे की तो म्या स्तविला यथामती। म्हणजे अशा या प्रचिती देणाऱ्या गणेशाची मनामध्ये परमार्थाची इच्छा धरून, वांछा धरून चित्ती, वांछा म्हणजे इच्छा, परमार्थाची
परमार्थाची इच्छा मनामध्ये धरली, मी यथामती त्या गणेशाच्या त्या श्री मंगलमूर्तीची स्तुती केली आहे असं समर्थांनी या समास संपताना म्हटलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्री गणेश स्तवन नाम समास दुसरा. इदनं मम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.